शून्य महाभारत भाग 4. द्रौपदी अनंत काळ आपल्या हृदयावर साकळून आलेल्या शोकाच्या समुद्रास दूर हटवण्याचा प्रयत्न करीत वर पाहत अश्रू थिजल्या स्वरात म्हणाली, ठीक आहे कृष्णा, जसे तुझ्या मनात असेल तसे होईल. मी अज्ञ आहे. मला काही केल्या काही कळत नाही. सारे जीवनच शेणा मातीचे झाल्यासारखे वाटते आहे. हे करुणा करा. मी परत जाते आता. माझे पती माझी वाट पाहत असतील. द्रौपदी उठून उभी राहिली. कृष्णास नम्रपणे प्रणिपात केला आणि शिबिरातून बाहेर पडली. सर्वज्ञ श्रीकृष्णाच्या शांत मुखावरील वेदना अधिकच गहिरी झाली. 4. कृष्ण भीष्माचार्यांच्या शिबिरात आला तेव्हा स्वतः तेजस्वी सूर्याप्रमाणे दिसणारे भीष्माचार्य श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते. त्यांनी श्रीकृष्णाची पाद्यपूजा करून त्यास उच्चासनावर बसवले व स्वतः हात जोडून साध्या आसनावर बसले. हे देवकी नंदना, तुझे क्षेम तर आहे ना? होय कुरुकुल श्रेष्ठा, माझे क्षेम आहे, पण आपण आज प्रसन्न दिसत नाहीत. प्रदीर्घ सुस्कारा सोडून भीष्म म्हणाले, हे कृष्णा, तू आमच्या बाजूला येऊन मिळाला आहेस. ह्याबद्दल आनंद व्यक्त करावा की खेद, ह्याबद्दल माझ्या मनाचा काही केल्या निश्चय होत नाही. का बरं असे? कृष्णाने कोमल स्वरात विचारले. मी कौरव असलो, मला दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल हे खरे असले तरी पांडवांबद्दल माझ्या मनात किती अपार ममता आहे हे सारे जाणतात. यासाठी मी दुर्योधनाची बालबुद्धी दुरुत्तरेही ऐकून घेत असतो. तू पांडवांचा नेहमीच सखा राहिला आहेस. असे असताना पापी दुर्योधनाच्या पक्षास हे कृष्णा तूही येऊन मिळालास याचे मला नवल वाटते आहे. कृष्णाच्या श्यामल चेहऱ्यावर मंद हास्य पसरले. जणू काही महन्मंगल प्रभेने प्राचीवर आपले शुभचिन्ह अंकित केले असावे असे तेज कृष्णाच्या चेहऱ्यावर झळकले. हे कुरुकुल श्रेष्ठा, ज्याच्या ज्ञानाला अनंत आकाशही सीमा घालू शकत नाही अशा श्रेष्ठ तापसा आणि पराक्रमात प्रत्यक्ष परशुरामही बरोबरी करू शकत नाही अशा श्रेष्ठ महावीरा, तुमच्या मनात संभ्रम निर्माण व्हावा हे खचितच आश्चर्यदायी आहे. असो, हे भीष्मा, आपणास दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल असे आपण आग्रहाने म्हणत आहात. आपल्या अंतःकरणात पांडवांबद्दल अपार ममता आहे हे सर्व आर्यावर्तात विख्यात आहे. असे असताना आणि आपल्यावर कुरूंचे कसलेही बंधन नसताना आपण दुर्योधनाचीच बाजू घ्यावी लागेल असे का म्हणत आहात? खरे तर आपण अवश्य पांडवांना जाऊन मिळायला हवे. पांडवांनाही यामुळे केवढा आधार मिळेल. श्रीकृष्णाच्या तोंडून अनपेक्षित वाक्य ऐकायला मिळाल्याने क्षणभर स्तंभित झालेले भीष्माचार्य स्वतः सावरून म्हणाले, हे कृष्णा, प्रत्येक पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुला माहीत नाही असे दिसते. काही झाले तरी धृतराष्ट्राचे मीठ खाल्लेले आहे मी. त्याच्याशी द्रोह करून पांडवांच्या बाजूने जाऊन युद्ध करू शकत नाही हे युघड आहे. पण जनार्दना, तुला तर माझ्यासारखे कसले बंधन नव्हते. का रे, तू पांडवांचा त्याग केलास? श्रीकृष्णाने आर्द्र दृष्टीने त्या वयोवृद्ध तपस्व्याकडे पाहिले आणि तो मौन राहिला. हे कृष्ण कुलवंतस, मला पांडवांची काळजी वाटते. या युद्धात सर्व संहार होणार हे निश्चितच आहे. पांडवांचा पराजय झाला तर मला यातना होतील. श्रीकृष्ण तरीही मौन राहिला.
जराशानं श्रीकृष्णानं विचारले, हे भीष्मा, युद्धात तुम्ही पांडवांना अभयदान दिले आहे, हे खरे काय? होय, मी एकाही पांडवास रणात वधणार नाही, पण रोज 10,000 पांडव सेना वधेन असे मी दुर्योधनास सांगितले आहे. असे का भीष्माचार्य? अरे असे का म्हणजे 5ही पांडव मला प्रिय आहेत. धर्म, क्षात्र, तेज आणि त्यांची विनम्रता विश्वप्रसिद्ध आहे. त्यांच्यावर पातकी दुर्योधनाने अनंत अत्याचार केले आहेत. पांडवांचा राज्याधिकार त्यानं हिरावून घेतला आहे. मी कसा पांडवांना वधू? कृष्णाच्या श्यामल मुखावरील आभा अधिकच दीप्तिमान झाली. मग तुम्ही पांडवांच्याच पक्षाला जाऊन का मिळत नाही? तेच अधिक धर्मसंगत आणि न्याय्य ठरणार नाही का? तुमची पांडवांवर प्रीती आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्यांना रणात वधणार नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग कौरवांच्या बाजूने युद्ध करण्यात लाभ तो कोणता? तुम्ही अर्थाचे दास आहात म्हणून कौरवांच्याच बाजूने राहावे लागेल असं म्हणता ते पूर्ण खरे नाही, हे तुम्हासही माहीत आहे. तुम्ही स्वतः ज्येष्ठ कौरव आहात. या राज्याचे विभाजन होऊ नये म्हणूनच तुम्ही आजन्म ब्रह्मचर्य व्रताची शपथ घेतलीत, हेही खरे आहे. मग तुम्हीच या राज्याचे कौरव पांडवात विभाजन व्हावे असेही म्हणत आहात. तुमची पांडवांवर प्रीती आहे आणि या प्रीतीस्तव युद्धात त्यांचा वध करणार नाही असेही म्हणत आहात. तुम्ही अर्थाचे दास आहात आणि म्हणून कौरवांच्या बाजूने युद्ध करावे लागेल असे आत्ताच तुम्ही मला सांगितले. हे महावीरा, आपले भाषण असंबंध आहे असे आपणास वाटत नाही? या राज्यावर पांडवांचाच अधिकार आहे असे आपणास मनोमन वाटते. मग हे महाश्रेष्ठ, आपण मीठ खाल्लेत कोणाचे? पांडवांचेच ना? मग आपण अवश्य पांडवांकडे जायला हवं. त्यांच्या पक्षास मिळून सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला जे दुष्ट वाटतात त्यांच्याशी युद्ध करायला हवे. हाच धर्म आहे कुरुश्रेष्ठ. कृष्णा, तू ही असंबंध बोलतो आहेस असं नाही वाटत तुला? तू आता कौरवांचा पक्ष घेतला आहेस आणि माझ्यासारख्या वीराला शत्रू पक्षात जाऊन मिळायला सांगतो आहेस. काय हा धर्म आहे? होय, हाच धर्म आहे. कृष्ण पूर्ववत शांत स्वरात म्हणाला. दिग्भ्रमित योद्धे कधीही विजयश्री खेचून आणत नाहीत. युद्ध सुरू व्हायच्या आधीच जे शत्रुपक्षाची भलावण करतात ते योद्धे मित्र नव्हे तर शत्रू आहेत. असेच कोणीही सम्राटानं धरून चालायला हवे. हीच राजनीती आहे. हे कुरुकुलभूषणा, आणि ती आपणास माहीत नाही हे मी तरी कसे म्हणू? आणि त्यात दुर्योधनाने तुम्हाला प्रथम सेनापती बनवण्याचा निर्धार केला आहे. मग या युद्धात कौरवांचा विजय कसा होईल? भीष्माचार्य काही क्षण अधोवदनाने मौन राहिले. हे कृष्णा, तू नारायण आहेस. आपल्या दिव्य दृष्टीने तू सारे काही जाणतोस. मग मला हा प्रश्न काय विचारतो आहेस? कृष्णाच्या मुखावर कमलदले उमलावेत तसे प्रशांत हास्य उमलले. मला तुमच्याकडूनच ऐकायचे आहे, तो म्हणाला. दुर्योधन किंवा पांडव हे खरे कारण नव्हेच. हे दयाघना, मी दुर्योधनाचा पक्ष घेतला तो त्याचे मीठ खातो म्हणून नाही, हे सुद्धा सत्य आहे. मी पांडवांशी युद्ध करणार नाही, ते सुद्धा खरे आहे. हे परमेश्वरा, हे युद्ध माझ्या नियतीशी आहे. कोणती नियती? मी सांगायलाच हवे. हे नारायणा, तुला सर्व विदित आहेच. होय, तुम्हीच सांगायला हवे. पण का? हे नरश्रेष्ठा, या भूतलावर प्रत्येक जण आपल्या नियतीशीच युद्ध करत असतो. जन्मोजन्मीची इष्ट अनिष्ट कर्मे आपली नियती अधोलिखित करीत असते. त्यातून कोणाचीही सुटका नाही, माझी सुद्धा नाही. तुमची नियती मला माहीत आहे, पण तुम्ही तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहात हे जाणून घ्यायचे आहे मला.
आपल्या शोकात साकळून गेलेले भीष्माचार्य नेत्र मिटून आपल्याशीच काही क्षण द्वंद्व करत राहिले. हे मधुसूदना, मला आंबेचा शाप आहे. ती या जन्मी शिखंडीच्या रूपानं द्रुपदा घरी अवतरली आहे. शिखंडी माझा मृत्यू आहे. त्याच्या करवी माझा वध व्हावा ही माझी नियती आहे. आणि द्रुपद पांडवांचा श्वशुर असल्याने शिखंडी या युद्धात पांडवांच्याच बाजूने युद्ध करणार याबद्दल माझ्या मनात संशय नाही. मग मला काही झाले तरी कौरवांच्याच बाजूने लढावं लागेल, तरच शिखंडी मला रणात वधू शकेल. युद्धभूमीवर मृत्यू आला तर मला स्वर्ग मिळेल. एरवी शिखंडी मला वधू शकणार नाही, हे तर प्रसिद्ध आहे. हे कौरव पांडवांच्यासाठी युद्ध नाही, हे युद्ध माझ्या वधासाठी आहे. आणि मी आंबेवर अन्याय केला याचा सल काही केल्या माझ्या अंतःकरणातून जात नाही. याचसाठी मी कौरवांच्या बाजूने युद्ध करणार आहे. पांडवांना मी वधावे हा काही माझ्या या युद्धाचा हेतू नाही. आता माझे पुष्कळ आयुष्य झाले आहे आणि जगण्याची विजिगिषा कधीच मरून गेली आहे. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकच रुंदावले. तो वीणेने रुणझुणावे तशा अंतःकरणास वेड लावणाऱ्या स्वरात म्हणाला, कुरुपुंगवा, मला तुमचे उत्तर मिळाले, पण तुम्ही अद्यापही दिंगमूढ आहात. हे सत्य आपण जाणून घ्यायला हवे. तुम्ही हे युद्ध स्वतःच्या नियतीसाठी करत आहात असं तुम्ही म्हणता. तुमची नियती खरी आहे, पण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे हे सनातन सत्य आहे. त्याला तुम्हीही अपवाद नाही. मग हा मृत्यू कोणाच्या हस्ते येतो की आपसूक, यालाही काही महत्व नाही. मृत्यू हा फक्त मृत्यू आहे जो जीवनाचा प्रकाशमान मार्ग बंद करून अंधार कळ्यावरून मनुष्यास फेकून देतो. मृत्यूनंतर स्वर्ग मिळणार की नरक याची चिंता जिवंत असताना केल्याने फार मोठे पुण्य लाभणार आहे असा भ्रम कोणी करून घेऊ नये. समजा हे युद्ध घडणारच नसते तर शिखंडीने आपली प्रतिज्ञा कोणत्या तरी मार्गाने पूर्ण केली असतीच ना. तुमचा नियत मृत्यू झाला असताच ना. पण त्यासाठी पांडवांना वधायचे नाही किंवा कौरवांचीही बाजू सोडायची नाही असा अट्टाग्रह का? पांडवांना वधणार नाही, पण पांडवांची दशसहस्र सेना रोज वधेन असं विधान तरी मग तुम्ही का केलं? केवळ पांडव तुमचे आप्त आणि इष्ट आहेत म्हणून? त्या निष्पाप पोठार्थीसाठी युद्ध करणाऱ्या सैनिकांची तरी मग तुमचे काय वैर आहे? आणि तुम्हाला वाटते दुर्योधनाची बाजू अन्याय्य आहे. ती न्याय्य आहे की अन्याय्य असा निरपेक्ष निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही, कारण तुम्ही भावनाशील पुरुष आहात. भावनाशील पुरुष निरपेक्ष न्याय अन्याय्य ठरवू शकणार नाही हे उघड आहे, कारण प्रत्येक पुरुष आपल्या सद विवेक बुद्धीच्या जोरावर न्याय आणि अन्यायाच्या चर्चा करतो. आणि अंबेशी नेमका न्याय झाला की अन्याय हे तरीही तुम्ही ठरवू शकत नाही. पण तिच्या हातून या जन्मी वध होणार हे मात्र तुम्ही निश्चयानं समजून चालला आहात. या भूमीचे नेमके शासक कौरव असावेत की पांडव याबद्दलही तुमचा निर्णय निश्चयानं झालेला नाही. अन्यथा पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुम्ही मला सांगितली नसती. आणि कौरवांच्या बाजूने लढेन परंतु पांडवांना युद्धात ठार मारणार नाही असे विधानही तुम्ही केले नसते. हे नरपुंगवा, मग तुम्ही युद्धात भागच का घ्यावा? बलराम ज्याप्रमाणे कौरव पांडवांना समान मानून युद्धात भाग न घेता तीर्थयात्रेस निघून गेला, त्याप्रमाणे तुम्ही का शस्त्रसन्यास घेत नाही? तुमच्यामुळे कौरवांचा विजय होणार नाही की तुम्ही जोवर सेनापती राहणार आहात तोवर पांडवांचाही विजय होणार नाही? मग ज्यामुळे कोणाचाही जय पराजय अधोरेखित होणार नाही अशा युद्धाचे सेनापत्य आपण का स्वीकारित आहात? केवळ शिखंडीला तुम्हाला युद्धात ठार मारण्याची संधी मिळावी म्हणून? पण तरीही शिखंडीसारखी का पुरुष तुम्हाला युद्धात मारू शकत नाही? त्यासाठी तुम्हाला शस्त्र खाली ठेवण्याचाच पर्याय निवडावा लागेल हे काय तुम्हाला माहीत नाही? आणि हे नरश्रेष्ठा, पांडवांचे जेवढे हित तुम्ही पाहता तेवढेच जर पांडव तुमचेही हित पाहत असतील तर जसा तुम्ही पांडवांना युद्धात न वधण्याचा निर्णय घेतला आहे तसा पांडवांनी घेतला आहे का?
जर तुम्ही एकमेकांचे आप्त आहात तर मग ही निष्ठा एकेरी कशी, ती दुहेरी का नाही? आणि खरे तर युद्धात कोणी आप्त नसतो की इष्ट नसतो, समोर फक्त शत्रू असतो. आणि युद्ध फक्त शत्रूंशी होऊ शकते, आप्तांशी नाही. आणि आपण सारे मेलेलोच आहोत. आज आपण जिवंत दिसतो आहोत ते काळाच्या अनंत धाग्यावर आपण थोडे अलीकडे आहोत म्हणून. क्षणाक्षणाने मृत्यू आपल्या दिशेनं चालत येतोच आहे. हे पुन्हा पुन्हा जन्मणे आणि मरणे अहोरात्रीच्या नियत कृत्यासारखे आहे. पण मग त्यासाठी असा सर्वविनाशी संकल्प का करावा? नियती आपण घडवतो, आपल्या कर्मांनी घडवतो. जेव्हा आपली विवेकबुद्धी स्थिर असते, शाश्वत असते, तेव्हा नियती सुद्धा तेवढीच उज्ज्वल, धवल असते. जेव्हा आपली कर्मे आपला विवेक सोडून होतात, तेव्हा नियतीही तेवढीच क्रूर फळे आपल्या ओटीत टाकते. नियती अजरामर नाही, ती नियती मनुष्य घडवतो. नियती मनुष्य घडवत नाही. हे महाबाहो, युद्धाने आपण कोणती नियती घडवत आहोत याची थोडी तरी कल्पना कधी करून पाहिली आहे काय? युद्धात जय मिळाला किंवा पराजय जरी झाला, तो कर्मफल लाभाची आशा ठेवल्याने लाभला की कर्मफल अपेक्षा न ठेवता लाभला? यामुळं युद्धाचा परिणाम बदलणार आहे काय? ज्या शाश्वत धर्माची आपण कामना करतो, तो धर्म हा या धरित्रीवरील सर्व सजीव सृष्टीस आपल्या हातात हात घालून चालायला सांगून सर्व मंगलदायी मोक्षाची आपण कामना करतो, तो धर्म या जया पराजयाने मलिन होईल, हे आपणास का नाही वाटत? प्रत्येक कर्मास फल अटळपणे चिकटलेलं असतं. मग त्याची कामना असो की नसो, धुळीतून चाललो की धुळीवर पदचिन्हे आपसूक बनतात. युद्ध केले की जनसंहार होणार, मग स्वतः मेलो की अन्य मेलेत याची अपेक्षा असो किंवा नसो. हे ज्ञानवंता, तुझी नियती तू स्वतः घडवली आहेस. आणि आता युद्ध हे कर्म आहे. त्यामुळे तुझा वध होणे ही तुझी नियती आहे. आणि हा वध युद्धातच व्हावा ही काही तुझी नियती नाही. म्हणजेच युद्धाचे हे कर्म करावयाचे की टाळायचे हे सर्वस्वी तुझ्या विवेकावर अवलंबून आहे. कौरवांचा द्वेष वाटतो, पांडवांबद्दल प्रीती वाटते. जर या भावनांच्याही पार जाण्याचा प्रयत्न करून पहा. कौरव व पांडव आपल्या व्यक्तिगत पातळीवर आपापली कर्मे करीत आहेत, पण तुम्ही ज्ञानी आहात. कर्माची निवड डोळसपणाने करणे हे ज्ञानवंतांचे इष्ट कर्तव्य नाही काय? परंतु हे महाबाहो, तुम्ही पूर्वी विचित्रवीर्यांच्या पत्नीस अपत्यदान देण्याची सत्यवती देवींची आज्ञा अव्हेरली होती. सत्यवती देवींनी तुम्हाला राज्यासनावर बसवून कुरुकुलाची वंशवृद्धी करण्याविषयी सांगूनही आपण आपल्या दृढ प्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहायचे ठरवून मातेचीच समकालीन धर्मसंगत आज्ञा पाळली नाही. जेव्हा इष्टानिष्टतेच्या निर्णयाचा क्षण येतो, तेव्हा विगत काळात विशिष्ट परिस्थितीत केलेली प्रतिज्ञा याही विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात कायम ठेवायची की नूतन परिस्थिती पाहून विवेकाने निर्णय घ्यायचा, याचे स्वातंत्र्य मानवास आहे. असे असूनही कुरुवंशाचे वर्धन अन्य ब्रह्मर्षी करवी करावे असा सल्ला आपण सत्यवती देवीस दिला आणि आपला प्रतिज्ञेचा निर्णय कायम ठेवला. कदाचित आपण प्रतिज्ञाभंगाचा दोष घेऊन का होईना, पण धर्माज्ञा पाळली असती तर इतिहास काही वेगळा घडला असता. असो, नियती स्वतः मनुष्य घडवतो ती अशी. प्रत्येक कर्मास अटळपणे फळ चिकटलेले असते ते असे. आंबेच्या संदर्भातही तुम्ही अन्याय केला हे सांगणे आवश्यक आहे. विचित्रवीर्य युवा व विवाह योग्य असतानाही काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरास तुम्ही विचित्रवीर्यास समवेत न नेता स्वतः स्वयंवरास गेलात. आपण या तीनही कन्यांचे अपहरण करताना आर्य विवाहांचे 8 प्रकार सभेत सांगितलेत. त्यानुसार स्वयंवरास आलेल्या सर्व क्षत्रियांचा व लोकांचा पराभव करून हरण करून आणलेल्या कन्येबरोबर विवाह करणे हे क्षत्रियास सर्वश्रेष्ठ आहे असे आपण स्वतःच म्हणालात. भाग 4 समाप्त होत आहे.